श्रीकृष्णाय नमः। चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः, तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्। भगवंत सांगतात, समाजरचनेची ही चौकट मी उभारली आहे, पण ती जन्मावर नाही तर गुण आणि कर्म यावर आधारलेली आहे। ब्राह्मण म्हणजे फक्त कुळ नाही, तो आहे ज्याच्यात ज्ञानाची तृष्णा आहे। क्षत्रिय म्हणजे राजघराण्याचा वारस नव्हे, तर तो आहे जो समाजासाठी पराक्रमाने उभा राहतो। वैश्य म्हणजे व्यापारीच नव्हे, तर तो आहे जो सृजन, उत्पादन, संपन्नतेचा मार्ग दाखवतो। आणि शूद्र म्हणजे जो निस्वार्थ सेवेला जीवनाचे सौंदर्य मानतो। वर्ण म्हणजे भिंत नाही, ती तर आहे जीवनाची भूमिका। गुण कर्मानुसार मिळालेली जबाबदारी। ईश्वर स्वतः सांगतात, मी या व्यवस्थेचा कर्ता आहे, पण तरीही अकर्मा आहे। माझा यात स्वार्थ नाही। कर्म करूनही ईश्वर निर्लेप राहतात। त्याचप्रमाणे आपण या श्लोकातून काय जाणून घ्यायचे, तर कर्म करायचे पण अहंकार न बाळगता, कर्तेपणाचा त्याग करून। हीच खरी साधना आहे। जगण्याचा रंग जन्माने नाही ठरत, तर तो आपल्या आचरणाने, आपल्या कर्माने ठरतो। म्हणून समाजरचना बदलली तरी गीतेचा हा शाश्वत संदेश आजही तितकाच तेजस्वी आहे। श्रीकृष्ण शरणं मम।